नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। संविधानाच्या माध्यमातून न्याय सर्वांसाठी ही ब्रीद सार्थ ठरवा। न्यायमूर्ती अनिल किलोर। विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शेलू वेताळ येथे शासकीय सेवा व योजना महामेळावा। भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले समान हक्क व अधिकार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत। न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, तेव्हा न्याय सर्वांसाठी ही ब्रीद सार्थ ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले। ते राष्ट्रीय, राज्य व जिल्हा तालुका विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात बोलत होते। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महामेळाव्यात उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके, माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रोशनी बंसल, बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा सदस्य ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय वाघमारे, तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष आसिफ तांबोळी, तालुका वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील कांबे, सरपंच व मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझिम नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। महामेळाव्यामध्ये आयुष्यमान भारत, निराधार योजना, मुलींसाठी असलेली त्रैमासिक मोफत पास, शिधापत्रिका यासह विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। यावेळी विविध योजनांची माहिती, अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। न्यायमूर्ती श्री किलोर म्हणाले की गावातील भांडणतंटे गावातच सोडवले जावेत, जेणेकरून नागरिकांना न्यायालयापर्यंत येण्याची गरजच पडणार नाही। त्या दृष्टीने न्यायदूतांनी कार्य करावे। न्यायमूर्ती श्रीमती जोशी म्हणाल्या की महामेळाव्याच्या माध्यमातून सर्वजण हिताय सर्वजण सुखाय हे ब्रीद अधिक वृद्धिंगत झाले पाहिजे व न्याय हा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायाधीश DS कोलते व न्यायाधीश SS जांभळे यांनी केले, तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रोशनी बंसल यांनी व्यक्त केले। यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, विधिज्ञ, अधिकार मित्र आदी उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि